तर नमस्कार मित्रांनो, आजचा प्लॅन माझा काय मलाच माहित नाही आणि तुम्हाला बरेच दिवस झाले मी तुळशीची माझी रोपं दाखवायला नाही. ते तुम्हाला तुळशीची रोपं दाखवतो आणि मी पेरूच्या बिया पण वाळवत घातलेल्या त्या पण तुम्हाला दाखवतो. कारण त्याचा प्लॅन करायचा आपल्याला. त्यासाठी कोकोपीट लागणार आपल्याला. ते कोकोपीट पुष्पनगरमध्ये मिळते का बघायचं आणि मग घेऊन यायचं आपल्याला. तर तुम्हाला प्लॅन दाखवतो माझा तुळशीचा. तरी ह्यो प्लॅन्ट आहे तुळशीचा. एक नंबर तुळस उगलेला आहे. तर जरासं अजून मोठं व्हायला पाहिजे. तुळशीचा प्लॅन्ट जो आहे ते अजून जरासं मोठं व्हायला पाहिजे. त्याशिवाय त्याला लावता येणार नाही. कारण त्याची मुळं एकदम लहान आहेत. एकदम छोटंसं रोपट आहे ते अजून. त्यामुळे नंतर आपल्याला वेळानं लावायचं आहे आणि आशा करतो की चांगलं येईल. तर बघूया काय होते. तर मित्रांनो, आता वाजल्यात संध्याकाळचं 6:30 आणि मी दिवसभर आज काहीच फोटोशूट केलेलं नाही कारण कामात होतो. तर आपल्याला आता जायचं जिमला. कारण मी सकाळी सुद्धा जिमला गेलो नाही. कारण एक अडचण होती, ते आता सांगू शकत नाही मी. त्याच्यानंतर आज काय कुठं बाहेर गेलो फिरलो काय माझ्याबरोबर काय ज्या गोष्टी घडतात त्याच तुमच्यासोबत शेअर करते मी. तर चला जाऊया जिम मध्ये. चला. आज काय तुम्हाला गायत्री मंत्र ऐकायला मिळणार नाही कारण मी संध्याकाळचं जिमला आलोय. तर मित्रांनो, आज संध्याकाळचं झालोय आणि माझ्यासोबत पार्टनर कोण नाही, एकटाच आहे. सकाळी पण एकटाच असते. तर कंपनीसाठी मित्र आलाय. तेवढेच जरासं गाणी लावून व्यायाम करायचा. तर चला व्यायाम करूया पहिला. हा ओमकार आहे माझ्यासोबत आलाय. तर मित्रांनो, आता झालंय आमचा वर्कआउट आणि आता आपल्याला जायचं आहे. तर चला. तर मित्रांनो, रात्रीच आता जवळपास 11 वाजल्यात आणि आता मातोश्री आमच्या झोपल्यात. आज दिवसभर मला फुटेज म्हणजे रेकॉर्ड करता आलं नाही कारण कामात होतो आणि बाहेर कुठे गेलोच नाही. तर मी फक्त आज जिमला तेवढंच गेलेलो आणि त्याच्यानंतर पोहायला पण जायला नाही. तर काय दिवस टोटली म्हणजे हेच पूर्ण वायाच गेलाय. आणि तरीसुद्धा मी एक ॲडवाईस द्यायचं म्हणलं. ॲडवाईस म्हणजे काय की अशी लोक आपल्या आयुष्यात असतात की ज्यावेळेस त्यांचं काम असते त्यावेळेसच ती चांगलं बोलणार, गोड बोलणार. जोपर्यंत त्यांचं काम आहे आणि ज्यावेळेस त्यांचं काम संपणार त्यावेळेस तुमच्याशी संपर्क संपला. तर एवढंच सांगायचं होतं. त्याच्यामुळं